मित्र आहे गणेश. आम्ही दोघं लहानपणापासून खूप सगळं राहिलो आहे आणि आम्ही दोघं क्रिकेट खेळतो. दर्शन नाही करू, जो क्रॉस मन करेन की नाही त्याला आशीर्वाद भेटते. कृष्णारी मंडळी, पुन्हा एकदा स्वागत अनिकेत पासपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या मागे होते भरपूर कामं. त्या कामामध्ये आपला व्हिडिओ काही आला नाही, कारण हे जरा लग्न कार्यात आलो होते आपल्या भाऊ बहिणीची. लग्न कार्यात जाणं पडे, कामं करणं पडत, त्यानं आपला व्हिडिओ ये नाही. आता झाला ऊन पुरं मोकळं आहे, आता काही वांधा नाही. तर आता जे नियोजन आहे ते आहे. आता आम्ही झालं असं झालं, कारण प्रत्येकची गाडी आली खराब, प्रत्येकच्या गाडीवर गॅरेजवर दाखवून पडली. आता आपण समोर जाऊ आणि प्रत्येकची गाडी पहिले दाखवू आणि त्यानंतर तिकडून येऊ. मग जाऊ शनिदेव मंदिरात, कारण आज आहे शनिवार. आपण दर शनिवारी शनी महाराजजवळ जातो, त्यांची पूजा करतो. तिकडे जाऊ, ते पूजा करू आणि पाहू, मग समोर एन्जॉय करू. चला भेटू नंतर. मोठे आता आपण निघलो घराबाहेर. हे आपलं घर आहे, हे आपली गाडी आहे, हे असं घर आहे गरीबाचं. आता आपण जर रस्त्यानं प्रत्येकले भेटू आणि करू एन्जॉय. और का रे ओमा भेटला अरे गरीबा भुलका, तू तर बा आपला व्हिडिओला जलवा. तू बोलत नाही वागा, हुल्ला एकटा व्हिडिओ बनवतो काही. अरे एकटा व्हिडिओ बनत होतात त्याला का हा चाललो शेवकार पदा हो, चाललो गाडी घेऊन चालला. तर मित्रांनो, याला वाटतं तुम्ही, हा ओम आपला ओम भाऊ आहे. हा आपला व्हिडिओ छान आहे. याचं यूट्यूब चॅनल आहे ओम दाते म्हणून. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॅक आयकॉन प्रेस करून द्या. हा माझा बेस्ट मित्र आहे गणेश. आम्ही दोघं लहानपणापासून खूप सगळं राहिलो आहे आणि आम्ही दोघं क्रिकेट खेळतो. हा सुपू आहे आमची, खूप याच्यात आमची मस्त मित्र आहे आम्ही. आणि आम्ही तिघं व्हिडिओ बनवतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला पुढे जरा वाढून द्या. वाढून द्या. ओमानं अतिशय भारी प्रकारे भाषण दिलं आपल्याला. आता आपण समोर जाऊ आणि पाहू काय काय होते. ओ दाद्या, हा पोट्टे, हा आमचा दाद्या. याला पाहिलं असून तुम्ही ना, हे त्या बहिणी बोंडे काही येत लहान लहान लेकरं. आमचे बचपन के दिन है, हम भूल नहीं सकते. हाँ मेरी जान. तर पोट्टे आपल्याला प्रत्येकनं मारली चाट, वरती एकटाच चालला गेला. आता आपण घरी बसू. आता काय करता, घरी बसू, ओमासोबत एन्जॉय करू. आता ओमा काय म्हणते पाहू. राम राम. राम राम. आमच्या लाईन पंच आठवणी आहे, आम्ही हे भुलू नाही शकत. गेले 3 दिवस राहिले आठवणी, आम्ही असं करू शकत नाही. आणि हे एका कोपऱ्यात बसला शिवासर. शिवासरची तब्येत काही ठीक नाही आहे, मग या कोपऱ्यात बसले. हे त्यांची इको आहे. हे त्यांची इको आहे. हे इको तुमच्या 24 तास तुमच्या सेवेत राहील. फक्त एकदा फोन करा कुठं जाणं असलं की. नंबर आहे 93. नंबर पाहून घ्या शिवासरचा. या नंबरवर फोन करून देता. शिवासर तुम्हाला कमी पैशात देऊन देतील, कुठे तुम्हाला लागेल तरी. म्हणजे पैसा वसूल व्हायला पाहिजे की गाडीचा. कमी पैशात कमी पैशात आणबे रे. आणि आता चालले किसनाबू कुठं तरी. अरे वापस गेले किसनाबू. आणि याले किसनाबू फोटोग्राफर. हे किसनाबू जे आहेत ते HD प्रकारे एकदम भारी अशी शूटिंग काढून देत असतात. लग्न कार्य समारंभ, कोणताही सण असो, काही असो. अल्बम वगैरे, अल्बम, लग्नाचे अल्बम. अजून बोला तुम्ही. हां काय काय. सिनेमॅटिक फोटोग्राफी, कॅन्डिड फोटोग्राफी, अजून ड्रोन शूट वगैरे, अजून सर्व प्रकारचे आणि डिजिटल सर्व प्रकारचे डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचे बॅनरचे कामं केले जातील. संपर्क कृष्णा फोटो स्टुडिओ. नंबर 99 22 14 36 03. जय श्रीराम. जय श्रीराम. हे किसनाभाऊनं जे माहिती दिली ते सर्वांना लिहून ठेवा, कारण की समोर आपल्याला कामात पडणार. किसनाभाऊ एकदम असे प्रोफेशनल आणि भारी प्रकारचे फोटोग्राफर आहे. यांना जर तुम्ही ना साथ दिला तर यांचं ना गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा जाऊ शकतो. आज नाही ना. राधे राधे. राधे राधे. तर पट्टे तुम्ही पाहिले किसनाभाऊ कसे भारी प्रकारे फोटो काढतात, काय काढतात. आपण तुम्हाला ती शूटिंग बी दाखवून द्या वेळेस. आता आपण जाऊ आपल्या तिकडला घरी जाऊ
आपल्या बाबूला भेटून लहान म्हणजे माझ्या भावाचा पोरगा आहे त्याची बोलू जरा त्याला दुकानात नेऊ चॉकलेट वॉकलेट खाऊ घालू आणि पाहू आणि किसना भाऊ निघले ऑर्डरले खरंच किसना भाऊ आणि या दोघांसाठी अलग आणि या दोघांची धूम काही सोडून न राहिली हा पाय तर होती चिनके ते आता आपण झालो शनिदेवा मंदिरामध्ये आणि आपल्याला सोबती आता उम्या हा भीम्या कोण हसते होता आता मग गाडी चालू करून जाऊ आता आपण जरा आला उमा ये चला आता बस अडकून गाडीवर आता आम्ही चाललो कुठे रे कुठं चाललो रे आणि हा आला सुपळा देवकर ते माझं ते मी घेतो. हा आला सुपळा देवकर हा आपला बट्ट्या माल गडी आहे आला मंदिराला आता आपण डायरेक्ट रस्त्यानं भेटू तर मित्रांनो आता आपण निघलो गावाच्या बाहेर आता चाललो आपण हळूहळू आता डायरेक्ट भेटू जगदंबा मंदिराजवळ दर्शन घेऊ चाललेलो आता डायरेक्ट शनिदेवा मंदिरात भेटू जळगाव रस्त्यानं तर हे बघा हे आमच्या गावातलं जगदंबा मातेचं मंदिर बोला जगदंबा माता की जय आता आपण रस्त्यानं जाऊ आता भेटू डायरेक्ट जळगाव रस्त्यानं जळगाव बी दाखवू थोडंफार आणि करू जेव्हा शनिदेवा मंदिरात भेटू डायरेक्ट दर्शन करू आणि एन्जॉय करू बाय बाय आता आपण पोहोचलेलो आहे जळगावला तर आता इथून जाऊ आपण शनी मंदिरात आम्ही जळगावात आलेलो आहोत हे आमचं जळगाव आहे हे आमचं जळगाव आहे जळगाव हे सावरगावचा तालुका आहे हे देवकीमार तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू शनी मंदिरात हे बस स्टँड डेपो इथे एसट्या लागतात हे आहेत दुकानं जळगावमधील पुढे आहे राणा बेकरी हे राणा बेकरी आणि इकडे सीधा पोलीस स्टेशन बी सुद्धा आहे आंबेडकर शाळा तर आता आपण चाललेलो आहोत शनी मंदिराकडे हा शनी मंदिराचा रस्ता आहे आणि हा सुकू गाडी खूप छान प्रकारे चालवतो हे जळगावचं मार्केट इकडे येथे मार्केट असते मंडी अजूनही दुकानं लागलेले आहेत बस स्टँड होतं ते हे आहे लिंबाव एकता चुकून मला सांगितलं आहे ते मंदिर जामोद मध्ये आहे तर आम्ही आता जामोद मध्ये चाललो जामोद नाही रे मग अडीच आहे मग काय रे खोटा करून बोलतो आता आम्ही शनी मंदिरात तुम्हाला तर लोकसाठी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आता आलेलो आहे आपण शनी मंदिरात शनी मंदिर आहे जळगावात घेतला लागलो तर मित्रांनो आता ओमाने मी पोचलेलो आहे शनिदेवाच्या मंदिरामध्ये आपण चप्पल वगैरे काढू दर्शन वगैरे करू बघू शकता आपण काढली चप्पल जाऊ बोल उद्या थांबते इथं बघू शकता दादा करतात पूजा याची पूजा होऊ देत मग आपण करू आपण आता पूजा करणार शनी महाराजांची या शनी महाराज इकडे आहेत बजरंगबली आणि तिकडे कोपऱ्यामध्ये आहेत आपले भोले बाबा आपण पूजा करून घेऊ
मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे आहेत इथले पुजारी बाबा बघू शकता. तर इथं झालं देवपूजा मार्क का येणार काय केलं शनिवार समोरासमोर दर्शन करत नसता. नाही क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये करताय ना म्हणजे काय आहे काय नेमकं कारण काय नाही म्हणजे त्याचे अजिबात जाऊन दर्शन नाही करू. जो क्रॉसमध्ये करेन की नाही त्याला आशीर्वाद भेटतो. आशीर्वाद भेटते असं आहे रे. म्हणून अजिबात नाही करू कोणाच देवाचे नाही करू. कारण की कोणी दुःख घेऊन येते की नाही देव मागे लुटून देते हां आणि आपण मागून दर्शन केलं की त्यातलं काही ना काही दुःख आपल्याला भेटून जाते. असं आहे जे नाही मागून दर्शन नाही करू कधी. हे गेट त्यासाठी बाजूला करलं असं. मित्रांनो बघू शकता हे गेट जे आहे ते बाजूला शनिदेवाच्या मंदिरात आलं की कधी पण लक्षात ठेवायचं की थोडं वाकडं होऊन दर्शन करायचं. चला तर जळगावात असं सुंदर प्रकारे छोटंसं शनिदेवाचं मंदिर आहे शनिधाम ते बघू शकता. नक्कीच एक वेळा इकडे आले तर नक्की तिकडे भेट द्या. एकदम शांत वातावरण असते. आता आपण आपल्या गाडीवर बसवून जाऊ रस्त्यानं भेटू. ओम म्हणते मला लागली भूक. आता ओमाला जरा खाऊ घालू काहीतरी गरमत होईल आपली. चलो निघू आता डायरेक्ट. आता आलो आपण इकडे बदाम शेक प्यायला. ओम म्हणे मला बदाम शेक पाहिजे. आता बदाम शेक पिऊ जरा. हे बाय बदाम शेकची गाडी जी आहे ती एकदम सुंदर प्रकारे बनवून ठेवलेली आहे. श्री खजुरिया श्याम कुल्फी अँड आईस्क्रीम हे आले आपले 2 बदाम शेक. ये भैया इन्होंने दिए 2 बादाम शेक हमको. एकदम भारी प्रकारे गाडी बनवली आहे यांनी. दादा नाव काय नाव हां मुकेश. ये मुकेश भाई है और ये राहुल भाई. ये दोनों की ये गाड़ी है. एकदम भारी प्रकार बनले आहे गाडी. तुम्ही पाहू शकता यामध्ये लाईट वाईट प्रकार मस्त अंदर साऊंड सिस्टीम वगैरे एक नंबर POP सहित एकदम भारी केलेली आहे. घेऊ त्यांच्याकडून थोडी माहिती गाडीची काय काही नाही. ओम पेतो म्हणते चांगला एक नंबर. भैया का इसको खर्चा कितना है गाड़ी को 10-11 लाख पूरा. इनकी दुकान है राहुल भाई की. ये मुकेश भाई. इसको खर्चा कितना है यार मुकेश भाई सारा पूरा 11 लाख सब ये गाड़ी वाली सब छोटा टोटल. और ये सामान हमारा लगे दूसरा अलग से 73,000 का. आपका आ गया प्रॉपर राजस्थान. देखो भाई राजस्थान से यहाँ पे आए भैया मुकेश भैया राहुल भैया. ये बादाम शेक दिया हमको मीठा मीठा एक नंबर गाड़ी बनाई. फालुदा घेतले का फुल. मित्रांनो आता आपण घरी आलो. घरी आल्यावर जरा पाहू काय जेवण घेऊन करू. आता टाईम झाला ओम भाऊचा. ओम भाऊचे 2 अनमोल शब्द बोलतील ओम भाऊ आणि ब्लॉगला एंड करून टाकू. तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.